नमस्कार, मी रमेश बारसकर, प्रथम नगराध्यक्ष मोहोळ नगर परिषद। बीएससी ॲग्री नवरदेव हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे आणि त्या अनुषंगाने त्या चित्रपटाचे निर्माते डायरेक्टर यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बीएससी ॲग्री नवरदेव हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होत आहे आणि हा चित्रपट आम्हाला काढण्यासाठी कुठून प्रोत्साहन मिळालं आणि कशामुळे हे सुचलं, तर या भारत देशातला पहिला नवरदेव मोर्चा बायको पाहिजे म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या नेतृत्वाखाली आमच्या सहकारी मित्रांनी सगळ्यांनी काढला होता आणि त्या मोर्चाचं फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये, जगामध्ये त्याचा टीआरपी वाढला, त्याची दखल घेतली गेली, त्याच्यावर चर्चा झाली, चांगल्या बाजूनी वाईट बाजूनी सगळ्या बाजूनी त्याच्यावर चर्चा झाली। आणि तो मोर्चा काढत असताना नवरदेवांची व्यथा, ज्या मुलांची लग्न झालेली नाहीत अशा मुलांबरोबर चर्चा करत असताना, डिस्कशन करत असताना त्यांचं नैराश्य, त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग्स मला जाणवत होत्या। अनेकांना तुझ्या भावना मला समजतात आणि तुझ्या भावना मला जाणवतात, तुझ्याबद्दल मला सहानुभूती आहे आणि तुझ्याबद्दल मला समानुभूती आहे। सहानुभूती म्हणजे भावना समजणे आणि समानुभूती म्हणजे भावना जाणवणे आणि त्या बिन लग्नाच्या मुलांच्या भावना मला जाणवत होत्या। त्यामुळे धाडसानं सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा नवरदेव मोर्चा काढला आणि त्याच मोर्चाचं फलित म्हणून आज या ठिकाणी बीएससी ॲग्री नवरदेव हा चित्रपट निघत आहे। आणि हा चित्रपट ज्या मुलांची लग्न झालेली नाहीत, ज्या आई वडिलांच्या मुलाची लग्न झालेली नाहीत, ज्याच्या भावाची लग्न झालेली नाहीत, ज्याच्या पाहुण्या रावळ्यांची लग्न झालेली नाहीत, अशा मुलांनी खऱ्या अर्थानं हा चित्रपट पाहायला पाहिजे आणि त्यातून खऱ्या अर्थानं एक बिन लग्नाच्या मुलाला प्रेरणा देणारा हा चित्रपट या ठिकाणी रिलीज होत आहे। आपण पाहावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करण्यात येत आहे। धन्यवाद। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।